नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. तर सोहम शाळेमध्ये गेलेला आहे आणि चपात्या वगैरे करायच्या बाकी आहेत मला. त्याला डब्बा दिला तर सकाळीच. आता बाकीच्या चपात्या वगैरे करून घेते, स्वयंपाक करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. इकडे चपात्या बनवायला घेतलेलं, सकाळीच पीठ मळून ठेवलं तर सोहमसाठी डब्बा गेला होता आणि राहिलेल्या चपात्या मी करून घेत होते. खूप जण विचारतात मला की कालिका चपात्या करते ह्याच्यावर का नाही करत पोळी पाटवर. तर मला ही सवय आहे आणि चपात्या करण्याआधी मी पूर्ण प्लॅटफॉर्म व्यवस्थित स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतरच चपात्या करत. तर चपात्या वगैरे करून झालेल्या आहेत आणि काल हा नवीन कलर परत दिला, ऑइल पेंट दिलेला आहे, कारण तो आधीचा जरा हा होता तर तो डल दिसत होता व्हिडिओजमध्ये. तर काल हा दिला, मी समोरून पूर्ण दाखवते व्हिडिओ. आणि मला जायचं आहे आज थोडंसं बाहेर, कारण 27 तारखेला आमच्या इकडे लग्न आहे, म्हणजे माझ्या घरी नाही आहे तर यांच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. तर आमच्या इथे 5 दिवस हळद खेळतात. तर बघू, शक्य झालं तर तिथला हळदीचा व्हिडिओ मी टाकेल. हळद पहिला दिवस आहे, 27 तारखेचं लग्न आहे, तर इथून 5 दिवस सलग हळद खेळली जाते आणि लय मजा येते. तर शक्य झालं तर, कारण खूप जणांना प्रॉब्लेम असतो सोशल मीडियावर व्हिडिओज वगैरे टाकायला, तर शक्य झालं तर तिकडचा टाकेल मी हळदीचा व्हिडिओ. तर पटकून मी तयार व्हायचं आहे मला. आज पहिला दिवस आहे म्हणून अगदी साधे कपडे घालणार आहे, कारण असली कलर खेळल्यासारखी हळद खेळल्या जाते आमच्या इथं, म्हणून साधेच आपले सिंपल कपडे घालणार आहेत. चला तर मग पटकून त्याच्यासाठी आपण रेडी होऊया. तर मी तयार झालेली आहे, पण एकदम सिंपल साधी, कारण जेवढं आता लावलेले थोपलेले पावडर थोडं सगळं निघून जाणार आहे हळदीनं. बघू, तिथं शक्य झाले तर मी नक्की व्हिडिओ घेते. आणि थोडासा आज पहिला दिवस आहे म्हणून साधी सिंपल तयार झालेली आहे. 5 दिवस वेगवेगळे आता पिवळे ड्रेस लागतील मला. तर चला तर मग आपण जाऊन येऊया. आत्ता जाऊन आली मी आणि हात तर पिवळे दिसत आहेत, पण तिथं काय व्हिडिओज काढले, पण इकडे टाकणं शक्य नाही, कारण खूप जणांना स्वतःच्या पर्सनल गोष्टी टाकलेल्या आवडत नाही. तर त्याच्यामुळं मी हळदीचा व्हिडिओ काय टाकू शकला नाही. बघू ह्याच्यानंतर जर त्याने अलाऊ केलं तर मी नक्की व्हिडिओ टाकेल. आणि आता बस आता वाजलेले आहेत दुपारचे 1:40 झालेले आहेत. तर जेवण बाकी आहे, जेवण करून घेते, कारण सोमला पण आणायला जायचं आहे 3 वाजता. तर आता बघूया. पावसाचं तर वातावरण झालेलं आहे, छानपैकी येईल पाऊस वाटायला. बूट वगैरे वाळत ठेवली तुम्ही, कारण बूटं भिजली होती सगळी. काल बाहेर गेलो तर अचानक पाऊस आला. तर वातावरण तर असंच छान आहे. काय ग, तर ही अशी जिथं मी फिरते ना तिथंच फिरणार बरं का. हे बघा, आता ती माझ्या पायाला येऊन असं मान घासणार होती, तर मी पाय वरती केला आणि बघा मोबाईल चालू झाला की हिचं असंच असतं. तर कोणाकोणाला मांजर आवडते सगळ्यांनी कमेंट करा. हां, ही आता वाट बघत बसणार, ही अशीच माझी वाट बघत बसणार बरं का. ते बघा, बोलते ती माझ्यावर. भांडे घासून झालेले आहेत माझे आणि किचन क्लीन झालेले. तर हे पाणी त्यांना ठेवले गरम करायला, म्हणजे गरम केले, आंघोळ करतील आल्याच्या नंतर ना, कारण कामाला जाताना कामाहून आल्यावर एकदा करतात. आणि घर वगैरे सगळं व्यवस्थित आवरून झालेलं आहे. तर 5 वाजले आहेत आणि 5 वाजता लोक चहा पिते आणि आम्ही बनवलेली आहे शेवायची खीर. मस्त अशी दुधामध्ये छान अशी खीर बनवलेली आहे. घेऊया आपण. तर या सगळ्यांनी खीर खायला. फक्त दुधामध्ये थोडीशी साखर, इलायची आणि थोडासा रवा टाकायचा. रवा टाकल्याच्या नंतर ना शेव्या टाकायच्या, कारण एवढी छान होते ही खीर. जर थोडासा जर रवा मिक्स केला ना तर खूप छान आणि भारी लागते, एकच नंबर लागते. आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. तर बघू शकता छान अशी खीर तयार आहे. आमच्या आहोनला लई खा वाटेल ती आज खीर.
व थोडीशी बनवली मी, चहा प्यायचा होता खरा तर मला. खीर पण पाणी घालते कधी थांबा, नाहीतर नंतर मग पातेले निघेल. तर घ्या, खावा आणि सांगा कशी झाली. तर गरम आहे बरं का, हळू खा. तर या तुम्ही पण सगळेजण खीर खायला. मस्तपैकी खीर बनवलेली आहे. तर खिरीचा काढायला कशी झाली आहे, कशी झाली? छान झाली, घाण झाली. तर आज मी करणार होते साधी सरळ भेंडीची भाजी. तर भेंडी आधी तेलामध्ये छानपैकी अशा भाजून घेते. हो, आणि खूप जणांची भेंडीची भाजी चिकट होत असते. तर सगळ्यात आधी भेंडी धुतल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस पंख्याला सुकवायची आणि पुसून मग चिरायची, तर भेंडी चिकट होत नाही. तर आणि ह्या ज्या लांब लांब मिरच्या दिसतात ह्यांना पण मी फक्त मीठ टाकून फ्राय करणार होते. तर अशा प्रकारे ह्या बारीक बारीक अशा चिरून घेतलेल्या आणि ह्याच्यात मीठ टाकलेलं. ट्रस्ट मी एवढ्या छान लागतात ह्या मिरच्या, तिखट नसतात आणि कुरकुरीत होतात आणि खूप छान लागतात. तर अशा प्रकारे फक्त मीठ लावून घेतलं. पण याला भरून पण करते मी, पण मी म्हणलं आज चला एकदम साधा आणि सिंपल बनवूया. तर मग आता इकडे मिरच्या तळायला घेतलेल्या. आपण साध्या आपल्या रेग्युलर मिरच्या कशा असतात तशा तळतात ना, तर तशाच प्रकारे तळून घ्यायचं आहे. फक्त मी याच्यातल्या बिया काढून टाकल्यात कारण तडतड उडतात बिया. तर बघू शकता तुम्ही, उडायला चालूच झालत्या आणि खूप छान लागते अशी साधी जी तळलेली मिरची असते. आणि शक्यतो ह्या तिखट नसतात, तर मग छान मजा येते खायला. मिरची तिखट नसते आणि मीठ लावून छान तळून घ्यायच्या. आणि अशा प्रकारे बघा किती छान कुरकुरीत झालेली आहे मिरची, बघू शकता तुम्ही. तर आता राहिलेल्या बाकीच्या सुद्धा सगळ्या मिरच्या मी तेलामध्ये, जास्त तेल नाही, डीप फ्राय नाही करायचं आपल्याला, फक्त त्याचे दोन्हीकडून जे भाग आहेत ते शेकले गेले पाहिजे, तळले गेले पाहिजे असंच घ्यायचं आहे. आणि तेलाची क्वांटिटी बघा कमीच आहे, जास्त नाही घेतले तेल मी. आणि जेव्हा आपण हाताने हे करतो तेव्हा ती मिरची अशी फ्रेश झाली पाहिजे. तर अशा प्रकारे थोड्याच तेलामध्ये छान अशा लालसर म्हणा किंवा गोल्डन कलरची मिरची तळल्या गेली पाहिजे. तर हा आहे माझ्या संपूर्ण किचनचा व्ह्यू. तर आमचे आहो व्हिडिओ घेत होते म्हणून त्याने बऱ्याच काही गोष्टी दाखवल्या किचनमधल्या. तर बघू शकता तुम्ही. तर ही मिरची अगदी लहान मुलंसुद्धा खातात कारण तिखट लागत नाही ही मिरची. तर बघू शकता तुम्ही. आणि परत कसं आहे माहिती का, मीठ लावून ठेवलेलं असताना मिरच्याला तर पाणी सुटतं. तर फटाफट गॅसची जी आच असते ती जास्त ठेवायची आणि फटाफट तळून घ्यायचं. बघू शकता अगदी 2 मिनटामध्ये ही मिरची तळून निघते. जाडी असली तरी बी 2 मिनटामध्ये तळून निघते मिरची. तर मिरची खायची आहे पण भरलेली मिरची खावं वाटत नाही, तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि आता ऑलमोस्ट सगळ्या मिरच्या तळून झाल्या होत्या. आणि मिरची तळल्याच्या नंतर ना राहिलेल्या त्याच तेलामध्ये मी भाजी करणार होते. तर कांदा घालून घेतलेला आहे मी. टोमॅटो वगैरे घालत नाही भेंडीच्या भाजीला. खूप जणी टोमॅटो घालतात किंवा अद्रक लसूणची पेस्टही घालत नाही. तर छानपैकी असं फक्त कांदा घातलेला, हळद घालते आणि आपले बेसिक जे मसाले आहेत ते मसाले घालते. कारण साधी भाजी खूप छान लागते भेंडीची, भरूनही करते. तर ह्या ज्या मगाशी आपण भेंडी मस्त तेलात शेकून घेतलेल्या आहेत तर त्या भेंडी याच्यामध्ये टाकून दिलेल्या आहे आणि खालून वरून मस्त मिक्स करायचं आहे जेणेकरून भेंडीला सगळा मसाला लागेल. आणि वरतून थोडंसं मी शेंगाचं मसालेवालं मी बनवून ठेवते असं हे कूट घातलेलं आहे. तर हे फ्रीजमध्ये खूप दिवस राहतं, 8-8 दिवस राहतं. भरलेल्या भेंडीला किंवा वांगीला आपण वापरू शकतात. आणि त्यानंतर मी रस बनवून घेतलेला आहे. तर बघा किती छान रस झालेला आहे. एकदम रसाळ आंबे होते तर छानपैकी रस पण बनवला होता आज मी. तर आजचा मेनू खूप छान होता आमचा. तर अगदी 3-4 आंब्यांमध्ये हा एवढा सारा रस निघायला होता. तर असा एक मी म्हणलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर ऑलमोस्ट सगळं काम झालं होतं आणि आता जेवायला बसायचं. पालक भाजी, भेंडीची भाजी, मिरची, चपाती, आमरस, सपक वरण आणि इथं थोडीशी कोशिंबीर आहे. तर या जेवायला सगळेजण.
तर या जेवायला सगळ्यांनी. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणखीन एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.